नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लॅब। राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक सुरू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला बघितलं तर अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा जनतेमधून केली जात आहे आणि याच्याच अनुषंगाने अहमदपूर पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांवरती करडी नजर ठेवून हजारो रुपयांचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त केला। नेमका कितीचा आहे हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आणि नेमके हे जप्त करणारे कसे पकडण्यात आले आणि नेमका हा माल कुठून कुठे जात होता आणि हे अवैध धंदे करणारे नेमके कोण आहेत हे आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून लाभलेले बीडी भुसनूर यांच्या माध्यमातून। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका चालू आहेत, त्या अनुषंगाने अहमदपूर तालुक्यामध्ये आम्ही भयमुक्त वातावरणात निवडणुका कशा होतील या अनुषंगाने आमचे अहमदपूर पोलीस स्टेशनचे डीबी स्टाफ तानाजी आरदवाड, पोलीस कॉन्स्टेबल कज्जेवाड, कुट्टेवाड यांना आदेशित केले होते की अवैध धंदे ज्या ज्या ठिकाणी चालू आहेत त्या ठिकाणी छापा रचून कारवाई करण्याबाबत आम्ही सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आज सकाळी 10:30 दरम्यान अहमदपूर शहरामध्ये एक मोटरसायकलवर इसम नामे धनाजी नरसिंग पवार व अनवर मोईन सय्यद हे मोटरसायकलवर एका बॅगमध्ये विदेशी दारूचा मुद्देमाल घेऊन जाताना मिळून आले। त्यांना नाव गाव विचारलं असता त्यांनी जानवळ येथील असल्याचे सांगितलं आहे आणि सदरचा माल हा कोणासाठी घेऊन चालला ते विचारलं असता सदरचा माल हा त्यांनी तानाजी कर्डिले राहणार जानवळ यांचा असल्याचे सांगितलं आहे। सदर बॅगची कसून चौकशी केली असता पाहणी केली असता त्या बॅगमध्ये 20 रॉयल स्टॅगच्या बॉटल किंमत अंदाजे 3800 रुपये, IBच्या 40 बॉटल किंमत एकूण 6400 रुपये, मॅकडॉलच्या एकूण 50 बॉटल साधारणतः 7500चा मुद्देमाल, त्याचप्रमाणे ओशीच्या 36 बॉटल किंमत 4.5 असा एकूण 22,200 रुपयाचे विदेशी दारू, त्याचप्रमाणे मोटरसायकलची किंमत 40,000 असा एकूण 62,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास तानाजी आरदवाड हे करत आहेत। माझे अहमदपूर नगरीतील सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणी अशा आमिषाला बळी न पडता भयमुक्त वातावरणात सर्वांनी निवडणूक मतदान करायचं आहे। कोणी दारू किंवा अवैध धंद्याचा करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आम्ही आदेश दिले आहेत आणि त्याप्रमाणे सर्वांनी याची दखल घ्यायची। जय हिंद। आवाज बहुजनांचा।